नमस्कार मैत्रिणो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, आज आपण इथं 1.5 किलो बटाटे घेतलेले पाहू शकता मैत्रिणो. अगदी साल काढून घेतलेले आहेत. मी याच्या आधी तुम्हाला भरपूर सारे वाळवणाचे पदार्थ दाखवणार आहे. हा सुद्धा खूप वेगळा पदार्थ आहे आणि खरंच खूप चविष्ट असा आहे मैत्रिणो. पाहू शकता इथं संपूर्ण बटाट्याची मी साल काढून घेतलेली आहे पहा. आता हे बटाटे आपल्याला चिरून घ्यायच्यात पहा मैत्रिणो. ह्या बटाट्याचे मी असे तुकडे करणार आहे पाहू शकता. हे बघा, जास्त बी नाही, 1.5 किलोच बटाटे. 1.5 किलोमध्ये अगदी वर्षभर टिकेन एवढं वाळवण होणार आहे पहा मैत्रिणो. आणि तुम्ही अशी रेसिपी ही बनवली का नाही, हा वाळवणाचा पदार्थ तुम्ही केला का नाही, तुम्ही नक्कीच मला सांगा. चला मग असे छोटे छोटे काप करून घेऊया आपण संपूर्ण बटाट्याच्या पहा. हे काप करून घेतले की पुन्हा आपल्याला एकदा धुवून घ्यायच्यात बरं का स्वच्छ हे काप. मी आता संपूर्ण त्या कढईमधले बटाटे खाली घेते आणि जे काप केलेले बटाटे आहेत आपण ते त्याच्यात टाकणार आहे पहा. हे बघा, अशा पद्धतीने टाकून देणार आहे. आणि इथं 2 छोट्या बोऱ्यासुद्धा घेतल्यात, त्यांची सुद्धा साल काढून घेतलेली आहे मैत्रिणो. ते सुद्धा आपल्याला असे चिरून टाकायच्यात पहा. अगदीच झटपट उरकणारं आणि खरं सांगू का मैत्रिणो, ह्या संपूर्ण वाळवणं मी खरंच रात्रीचीच केलेली आहे, दिवसाची अजिबात केलेली नाही आहे. कारण की दिवसभर मी शेतात असते, शेतातून आले की मी ही वाळवणाचे पदार्थ करते. हे बघा, अशा पद्धतीने कुकरमध्ये छान अगदी बटाटे टाकलेले आहेत, काही पाणी बी टाकले. आपल्याला अजूनही त्याच्यात पाणी टाकायचे मैत्रिणो पाहू शकता, पण हे आधी संपूर्ण आपण या कुकरमध्ये बटाटे टाकून घेऊया पहा. पण याच्यात अजून एक वस्तू घालायची, अगदीच खास अशी वस्तू घालायची आहे पहा. फक्त बटाटेच नाही आहे. आता इथं कुकर तर आपला भरलेलाच आहे पाहू शकता तुम्ही. 1.5 किलो बटाट्यामध्ये अगदी भरपूर सारा कुकर भरला आहे. त्याच्यानंतर मैत्रिणींनो, मी इथं घेतली वरई म्हणा, भगर म्हणा, म्हणजे तुम्ही काय म्हणत असेल ते. ही पावशर वरई घेतलेली आहे. 1.5 किलो बटाट्याला मी पावशर वरई घेतलेली. अगदी छान पद्धतीने निसून व स्वच्छ धुवून आता मी ह्या कुकरमध्ये ती टाकून देणार आहे पहा. हे बघा, आता साईडला राहिलेलं आहे ना, त्याच्यात थोडं पाणी टाकायचं म्हणजे ते आपलं संपूर्ण निघतं. आपल्या हाताला चिकटलेलं ते बी निघतं पाहू शकता तुम्ही. हे बघा, आता इथं पूर्ण मी आता ह्या पाण्याचं काय तुम्हाला मोजमाप सांगत नाही, पण आपला कुकर भरून आपल्याला पाणी टाकायचं आहे मैत्रिणींनो. हे बघा, एवढं पाणी टाकलेलं आहे मी. आणि कसं आहे मैत्रिणींनो, त्याला शिट्टी घ्यायच्या आधीच ते उतू येणार आहे, त्याच्यामुळं आपण याला शिट्टी नाही घेणार. ज्यावेळेस आपली शिट्टी वाजायला लागते त्याच वेळेस आपण गॅस बंद करायचा आहे, म्हणजे शिट्टीसुद्धा काढून घ्यायची नाही, फक्त वाफ तयार होऊन द्यायची आतमध्ये. इथं मी 2 चमचे मीठ टाकले मैत्रिणी, तुम्ही तुमच्या आवडीने टाका पहा. आता मी त्याची फक्त वाफ काढून घेणार आहे पाहू शकता तुम्ही. इथं मी झाकण लावते आणि चला आता वाफ काढून घेऊया. हे बघा, छान अगदी वाफ काढून झालेली आहे. बटाटा बी अगदीच माहीम शिजला आहे आणि तांदूळ आहे आपलं खूप छान, ती वरई शिजलेली आहे पाहू शकता मैत्रिणींनो. आणि हे जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही अजूनही त्याच्यात 1 तांब्या पाणी टाका, कारण की मी सुद्धा त्याच्यात पाणी टाकणार आहे पहा. जास्त घट आहे, त्याच्यात पातळपणा नाही राहिला मैत्रिणींनो, वाटताना प्रॉब्लेम नको. त्याच्यामुळं ज्यावेळेस आपला कुकर गरम असतो त्याच वेळेस 1 तांब्याभर पाणी अजून वतायचं आणि पूर्ण ते मिक्स करून घ्यायचं आहे पहा. हे बघा किती घट्ट झालं आहे हे. आणि जर मी शिट्टी घेतली असती ना तर हे पूर्ण लागलं असतं खाली, त्याच्यामुळं मी शिट्टी नाही घेतली. चला आता हे वाटून घेऊया पहा. आणि वाटून घ्यायला सुद्धा अगदी झटपट असं उरकतं बघा. हे वाटायला अजिबात टाईम लागत नाही, मोठ्या भांड्यात वाटून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी हे संपूर्ण आता वाटून घेणार आहे बरं का. हे बघा, याच्यात हे भरून घेते मी. आपल्याला जेवढं लागतं आहे मिक्सरच्या भांड्यात आपण तेवढंच घ्यायचं, जास्त काही घ्यायचं नाही आहे की आपल्या मिक्सरवर बी लोड आला पाहिजे असं करायचं नाही आहे. मापातच घ्यायचं आणि अगदीच मापात वाटायचं. हे मैत्रिणी पाहू शकता तुम्ही.
चला आता झाकण लावून हे पूर्ण आपण वाटून घेऊया. का पातेले घेतले का माहीम असं वाटलंय, एकही गठोळी बटाट्याची राहिलेली नाही. पहा काय सुंदर झालंय. अशा पद्धतीने हे संपूर्ण आपल्याला वाटून घ्यायचंय बरं का मैत्रिणी. पाहू शकता तुम्ही, हे बघा अगदी संपूर्ण पातेलं भरलंय आणि इथं मिरचीचा ठेचा घेतलेला आहे मी वाटून. तुम्हाला जर वाटत असेल त्याच्यात जिरी घाला, कोथिंबीर घाला, पण हे खास उपासासाठी नाही म्हणायला, पण तसंही खाल्लं तरी चालेल. पण उपासाला लागण म्हणून मी त्याच्यात कोथिंबीर व जिरी टाकली नाही. तुम्ही जर खात असाल तर तुम्ही टाकू शकता. चला आता हे मिरची मस्तपैकी अशी आपण चौखून अशी हलवून घ्यायची बघा. पुसून घेतलेली आहे आणि आता संपूर्ण ही मिक्स करणार आहे. आणि अगदीच थोडंसं मी मीठ टाकते आता, कारण की मगाशी थोडंसं कमी मीठ होतं त्याच्यामुळं आता थोडंसं टाकते, जास्त नाही, म्हणजे आपल्या पापडाला अगदी छान चव येणार आहे पहा. आणि मैत्रिणो ह्याचे पापड एवढे भारी लागतात, खूप छान लागतात पहा. एकदम खुसखुशीत असे पापड होणारे. आता ही मिरची आपल्याला पूर्ण अशी हलवून घ्यायची पहा. याच्यात संपूर्ण खालवर करायचं हे, की सगळ्याला आपली ही मिरची लागली पाहिजे. आणि असं नाही की मिरची बी जास्त नाही, अगदी मापात अशी मिरची घातलेली आहे मैत्रिणो. मी काही जास्त घातलेली नाही आहे. पाहू शकता तुम्ही की अजिबात त्याची चव वगैरे बिघडणार नाही आहे. खूप छान टेस्ट लागते आणि तिखटही हे मापातच लागणार आहे बघा. म्हणजे पापड खाल्ला तरी त्याचा ठसका वगैरे असं काहीही लागत नाही आहे मैत्रिणी. चला आता आपल्याला बनवायचे आहेत मस्त असे हे पळी पापड. अगदीच मैत्रिणींनो झटपट उरकणारे आहे पहा. मी इथं फॅनखालीच कागद आथरलेला आहे आणि मस्तपैकी हे एकदम पटापट उरकणारे हे पळी पापड मी असे करून घेणार आहे पहा. खूप सुंदर आणि खूप झटपट उरकतात. हे करायला बी खूप सोपे आहे पहा. कुणी सहज नवीन शिकणारं असलं तरी असं सहज करणार बघून. मैत्रिणींनो माझ्याकडं अगदी भरपूर असा वाळवणाचा खजिना आहे. मी तुम्हाला भरपूर असं दाखवणार आहे, याच्या आधी बी दाखवले आणि अजूनही तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने मी काही पापड वगैरे असं वेगवेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे पहा. मग हे बघा अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण ह्या कागदावर पापड करून घ्यायचे. हे 1.5 किलोच्या पापडामध्ये मैत्रिणींनो कमीत कमी पावणे 200 पापड होतात पहा. आणि त्याशिवाय पापड बी मोठे मोठे वर का, असे छोटे नाही आहे मैत्रिणींनो. पाहू शकता तुम्ही. आता मी करते ते तुम्हाला दिसतच असेल. अक्षरशः पावणे 200 एवढे पापड होतात. भरपूर सारे पापड होतात आणि हे करायला बी खूप सोपे आहे पहा. हे बघा फक्त आपल्याला टाकायचे आणि अशी मस्तपैकी पळी फिरवायची. आहे का नाही, किती सोपे पापड आहे पहा बरं. आणि खायला बी कुरकुरीत. हे बघा सहज पळी आल्लात फिरवली की आपला पापड अगदी छान असा तयार होतोय. आणि तुम्हाला आता वाटत असेल खूप जाड, पण मी थोडं जाड ठेवलंय तरी ते काही जाड राहत नाही. खूप पातळ पापड तयार होतात मैत्रिणींनो. तुम्ही पाहू शकता. मी आता रात्रभर असेच फॅनखाली सुकवणार आहे, की असं नाही त्यांना ऊनच पाहिजे, फक्त दुसऱ्या दिवशी आपण त्यांना उन्हात वाळवणार आहे पहा. ते बी दुपारपर्यंत 2-3 तास ऊन देणार आहे, जास्तही नाही देणार. अशा पद्धतीने मी आता संपूर्ण तुम्हाला एवढे पापड करून दाखवलेत. पण आता मी सगळे पापड हे बघा हे करून घेणार आहे मैत्रिणी. पाहू शकता. आणि तुम्हाला दाखवते आता माझे सगळे पापड होत आलेत पहा. पहा मैत्रिणींनो काय सुंदर दिसतात का नाही हे पापड. अगदी छान, म्हणजे पावणे 200 पापड होतात एवढीशे ह्याच्यात. पहा बरं किती भरपूर. आणि मैत्रिणींनो अगदी वर्षभर टिकेन, हवाबंद डब्यात तुम्ही ठेवू शकता हे आणि वर्षभर हे पापड खा. खूप छान लागतात, चवीला बी खूप अप्रतिम लागतात. एकदा अशा पद्धतीने मैत्रिणींनो नक्कीच करून पहा हे पापड. खूप टेस्टी आणि अगदीच अप्रतिम. पहा बरं रंग बी पहा काय सुंदर आला ह्या पापडाला आणि दिसतात बी बघा किती छान. पहा मैत्रिणींनो संपूर्ण ट्रान्सफर पापड दिसतोय हा. माझे बोटंसुद्धा दिसतात हे बघा आता हा. आणि एकही पापड तुटलेला नाही आहे पहा. फक्त ते फॅनमुळे थोडेसे वाकडे झाल्यात,
नाही तर एकही पापड तुटला नाही. पापड खूप छान झाल्यात आणि चवही त्याची खूप अप्रतिम आहे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. आता पापड तळायचा कसा एवढा तुम्हाला वाटेल की जळतो काय, पण मी ते तळण्याची प्रोसेस तुम्हाला सांगणार आहे कसा तळायचा. आता हे आपल्या कढईमध्ये तेल ठेवलेले आणि हे बघा असा पापड टाकायचा की लगेच चिमट्याने धरायचं की लगेच उलटा पालटा. पापड अजिबात जळत नाही, काय नाही, खूप छान होतं. हे बघा अक्षरशः चिमट्याने पकडूनच टाकला आणि लगेच बाहेर काढणार आहे मी बघा साधारण. आणि मैत्रिणो हा पापड असा होतो तुम्हाला वाटतं तेल वगैरे, अजिबात तेलकट वगैरे काहीही होत नाही. मग आपण ज्या आपल्या मुलांना असं बाहेरून काही बी आणून देतो, मग तुम्ही अशा पद्धतीने बनवा आणि मुलांना खायला द्या. खरं सांगू का मैत्रिणो, बाहेरच्यापेक्षा आपण घरात दिलेलं खरंच खूप छान होतं आणि खायला बी खूप चवदार लागतं. घरी केलेली कोणतीही वस्तू अगदीच टेस्टी लागते. पहा काय सुंदर असे पांढरे शुभ्र हे पापड झालेत मैत्रिणी, पाहू शकता. आणि तळायची सिस्टीम आहे मी तुम्हाला दाखवलेली आहे, कसं तळायचं की असे पुटकुनी काढायचे. हे बघा अगदी कुरकुरीत असे पापड झालेले आहेत. आमच्या घरात सगळ्यांना खूप आवडले, मुलांनासुद्धा खूप आवडले. एवढे सुंदर हे पापड झालेत ना, खायला बी खूप टेस्टी रुचकर आणि अगदीच कुरकुरीत. हे बघा मी काय तुम्हाला जास्त भुगा करून दाखवणार नाही आहे. आणि ते कसं आहे सहज दाबला तरी त्याचा भुगा होतो, त्याच्यामुळे हो का असं पद्धतीने दाखवते मैत्रिणी. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच संगीता किचन रेसिपीला नक्कीच एक लाईक एक सबस्क्राईब करा. चला मैत्रिणी, उद्या भेटूया. बाय.